नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पहिल्या 2 महिन्यातच कापूस आयात तिप्पट झालेले आहे. तर उत्पादनात 302 लाख गाठी राहणार CCIचा अंदाज. नव्या हंगामाच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये कापसाची आवक यंदा 3 पट झाली. निर्यातीची गती मात्र धीमी आहे. तर देशात यंदा कापूस आयात 76% वाढेल आणि कापूस निर्यात 36% कमी होईल. देशातील उत्पादन 302 लाख गाठीवर स्थिरावेल, मात्र वापर 313 लाख गाठींचा होईल, असा सुधारित अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने जाहीर केला आहे. देशात यंदा कापूस उत्पादन घटूनही बाजार दबावातच आहे. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने कापसाची विदेशातून आयात वाढली आहे. देशातील उद्योग आयात करत आहेत. त्यामुळे चालू हंगामात सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात 9 लाख गाठी कापूस आयात झाला. देशातील शेतकऱ्यांना मात्र उत्पादन कमी राहून भाव कमी मिळत आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात CCIने आपला डिसेंबर महिन्याच्या देशातील कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज जाहीर केला. डिसेंबरच्या अंदाजातही CCIने देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% कमीच राहील असा अंदाज कायम ठेवला. देशात 302 लाख गाठी उत्पादन होणार आहे, असे CCIने जाहीर केल्याचा अंदाज म्हटले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये एकूण 70 लाख गाठी कापूस बाजारात आला, तर 9 लाख गाठी कापूस आयात झाला. हंगामाच्या पहिल्या 2 महिन्यातील आयात ही गेल्या वर्षाच्या तुलनेत तिप्पटीने अधिक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी होते. त्यात वेळी देशातील उद्योगांनी आयातीचे सौदे केले होते. हा कापूस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशात आला. सप्टेंबर महिन्यात 4.5 लाख गाठी आयातीचे सौदे झाले. कापूस ऑक्टोबर महिन्यात देशात आला, त्यामुळे आयातीचा आकडा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या जास्त दिसत आहे. पहिल्या 2 महिन्यांमध्ये भारतातून 4 लाख गाठींची निर्यात झाली. गेल्या हंगामातील निर्यात 3 लाख गाठी होती. म्हणजेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख गाठींनी कापसाची निर्यात अधिक झाली आहे. देशात यंदा कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 7% कमी राहणार आहे. गेल्या वर्षी देशात 325 लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते, ते यंदा 302 लाख गाठीवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तर देशात 313 लाख गाठी कापसाची वापर होईल, असे CCIने आपल्या अंदाजात म्हणले आहे. त्यामुळे यंदा भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त राहणार आहे. पहिल्या 2 महिन्यांमध्ये स्थिती कशी होती? तर आयात 3 पट होऊन 9 लाख गाठींवर पोहोचली. आयात गेल्या वर्षीच्या 3 लाख गाठीवरून 4 लाख गाठीवर पोहोचली. बाजारात एकूण 70 लाख गाठी कापूस आला. बाजारात आलेल्या कापसापैकी 54 लाख गाठींचा वापर झाला. देशातील कापसाचे भाव 6,800 रुपयावर आहे, ते 7,200 रुपयांपर्यंत दरम्यान राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव भारतापेक्षा कमी, त्यामुळे आयात वाढून निर्यात कमी झाली.